नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळचे 5 वाजलेत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास आपण दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करतोय. सोशल मीडियावरून जातीय तेढ निर्माण करणारा विखारी प्रचार केला जातोय, अशा घटना सातत्यानं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आता सतर्क झालेत. पोलिसांचा सायबर विभाग आता कामाला लागलेला आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी मोहीम सुरू केलेली आहे. जर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर आता सायबर सेलची करडी नजर तुमच्यावर असेल. सोशल मीडियावरून जातीय तेढ निर्माण करणारा विखारी प्रचार केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सायबर विभाग सतर्क झाला असून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी मोहीम सुरू केलेली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल पोस्टचा पूर. पोलिसांकडून रोज 50 पोस्ट डिलीट. जातीय ध्रुवीकरण कुणाला हवंय? जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आता समाजकंटकांच्या हाती सोशल मीडिया नावाचं हत्यार सापडलंय. सोशल मीडियावर जाती धर्माच्या विरोधातल्या पोस्ट केल्या जात आहेत. या पोस्ट लाखो युजर्सकडे फॉरवर्ड करून पोहोचवल्या जातात. गेल्या काही वर्षात सोशल मीडियामुळे सामाजिक अशांतता निर्माण झाल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलनं आता या घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. गेल्या 2 महिन्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या 15,000 पोस्ट पोलिसांनी डिलीट केल्यात. दिवसाला अशा सरासरी 50 पोस्ट डिलीट केल्या जातात. और हमने देखा है लगभग 50% लोगों का बिहेवियरल चेंज इसकी वजह से हो जाता है, क्योंकि उनको लगता है कि इंटरनेट केवल एनोनिमस ही नहीं है बल्कि उनकी मॉनिटरिंग हो रही है और वो ऐसी पोस्ट डालना या तो बंद कर देते हैं या सेल्फ रेगुलेशन में अपनी ऐसी आक्षेपार्ह पोस्ट को डिलीट कर देते हैं. सायबर पोलीस सोशल मीडिया युजर्सचं प्रबोधनही करतायत, पण न ऐकणाऱ्या युजर्सवर कठोर कारवाईचीही पोलिसांनी तयारी केली आहे. महाराष्ट्र साइबर सेल की सोशल मीडिया मॉनिटरिंग यूनिट सतत लगातार ऐसी पोस्ट पर नज़र रखे हुए है और यदि कोई भी व्यक्ति कम्युनली सेंसिटिव पोस्ट डाल रहा है या अपनी नेशनल सिक्योरिटी में कोई बाधा डालने की कोशिश कर रहा है तो उसके ऊपर तुरंत हम लोग लीगल कार्रवाई भी कर रहे हैं. एका विशिष्ट जाती समूहाकडे कायम संशयानं पाहिलं जातं, पण जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची जात नसल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात. जितने भी ये सांप्रदायिक जो फैलाता है उनके ऊपर बराबर कार्रवाई होना चाहिए, चाहे वो हिंदू हो या मुसलमान हो. उसको जेल में डालो और उसके ऊपर अच्छे से अच्छे कार्रवाई करो और देश को चैन और सुकून से हिंदू मुसलमान को रहने दो. कोई ये नहीं चाहता कि दंगाई हो, चाहे हिंदू हो या मुस्लिम हो. कुछ नेता ऐसा है कि जिसकी वजह से देश में ऐसा दंगा फैला रहा है. मेरा यही मानना है कि गवर्नमेंट इसके ऊपर ध्यान दे और इसके ऊपर कार्रवाई करे. सोशल मीडिया नावाच्या दुधारी तलवारीनं सामाजिक ऐक्याची खांडोळी होते की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करताना जबाबदार नागरिक बना. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राजकारणामध्ये मतांकरता काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येते आहे त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडी वेगानं घडतायत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे संकट मोचक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते गिरीश महाजन हे दोघेही लोकल वारी करत विरारला गेले हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्याकरता. दोन्ही नेते चक्क वाहतूक कोंडी टाळण्याकरता किंवा वाहतूक कोंडीत फसणं टाळण्याकरता लोकलनं विरारला पोहोचले. दरम्यान शुक्रवारीच भाजप नेते प्रसाद लाड यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. प्रसाद लाड यांनी निघता निघता चक्क हितेंद्र ठाकूर यांचे पाय सुद्धा धरले. काल हितेंद्र ठाकूर यांची प्रसाद लाड यांनी भेट घेतली होती. प्रसाद लाड निघता निघता हितेंद्र ठाकूर यांच्या पाय सुद्धा पडले. प्रसाद लाड यावेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. एकूण 10 जागा, 11 उमेदवार. त्यामुळे सगळेच आपल्या मतांसाठी बेगमी करतायत
आजच्या दिवशी बघायला मिळालं प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे विरारला गेले. भाजपच्या उमेदवारांना बवियाच्या आमदारांनी पाठिंबा द्यावा किंवा मत द्यावं याकरता. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचा एक भाग म्हणून भाजपचे नेते आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घ्यायला विरारमध्ये पोहोचले. प्रवीण दरेकर हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला पोहोचले. गिरीश महाजन सुद्धा त्यांच्या सोबत होते. दोघेही लोकलवारी करत विरारला पोहोचले. मी ऐकलं मला शिव्या दिलेल्या आहेत म्हणून मला यावं लागलेलं आहे. प्रसाद बोला आप्पा म्हणलं तर काय मोठं नाटक माहिती आहे. प्रसाद मला सांगितलं 10 वेळा आप्पा म्हणतात. आप्पा मी ऐकलं मला शिव्या दिलेल्या आहेत म्हणून मला यावं लागलेलं आहे. प्रसाद बोला आप्पा म्हणलं तर काय मोठं नाटक माहिती आहे. प्रसाद मला सांगितलं 10 वेळा आप्पा म्हणतात. भाजपला 5 जागा जर निवडून आणायच्या असतील, जिंकायच्या असतील तर 145 मतांची गरज आहे. तेवढी मतं भाजपला मिळणं अशक्य आहे असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजप फक्त अफवा पसरवण्याचं काम करत असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. मतांची गोळाबेरीज भाजपसाठी अशक्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे राज्यसभा निवडणूक जिंकले म्हणून विधान परिषद निवडणूक जिंकतील असं काही नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत आता राडा झाल्याचं चित्र आघाडीमध्ये दिसत आहे. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते फोन करत आहेत. नेमकं काय हे बघा, स्पष्ट सांगतोय, झाले ते काही संख्याबळावर भारतीय जनता पक्ष काही जिंकले नाही. त्या टेक्निकल बाबीच्या भरोशावर त्यांचा विजय झाला आहे. संख्याने पाहिलं तर प्रथम पसंतीचं मत आम्हाला जास्त आहे, 33 मत आहे. त्यांना 27 मत आहे, 6 मतं जास्त आहेत पहिल्या पसंतीची. ठीक आहे, स्ट्रॅटेजी केली, त्यामध्ये सक्सेस झाले. हा एक वेळ झाला म्हणजे काय वारंवार होणार काय? असं कोणी भ्रमात राहू नये. महाविकास आघाडीला आत्ता फक्त 8-10 मताची गरज आहे आम्हाला 6ही उमेदवार जिंकून येण्यासाठी, आणि त्यांना 22 मताची गरज आहे 5वा उमेदवार जिंकण्यासाठी. 22 मतं जे आत्ता राज्यसभेला पडलेली मतं आहेत ती 123, आणि त्यांना 5 उमेदवार जिंकून आणायचे असतील तर त्यांना 145 मतं लागतात. कुठून आणणार? शक्य आहे का? लोकांच्या मध्ये ही भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत राहिलेली आहे. लोकांमध्ये काहीतरी भ्रम तयार करायचा आणि त्याचा फायदा घ्यायचा. तुमचे कितीही प्रयत्न झाले तरी यावेळेस मात्र महाविकास आघाडी जिंकणार हे तुम्हाला दिसेल निकालानंतर. भाजपनं कितीही प्रयत्न केले तरी मवियाचे सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. स्वतःला असं वाटतं की महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. आणि आता मागच्या वेळेला सुद्धा जे आहेत बीजेपीचे पण 3 आले, आमचेही 3 आले. बीजेपीचा 4था नव्हता, आमचा 4था होता. त्या 4थ्याला सुद्धा 39 मतं पडलेली आहेत. बीजेपीचे 3, आमचे 3. त्यांचा 4था नव्हता, आमचा 4था होता. 4थ्याला सुद्धा 39 मतं पडलेली आहेत. म्हणजे त्यांच्यापेक्षा फार पुढे महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या आहे. मला असं वाटतं की तिन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे निवडून यायला काही अडचण राहणार. केंद्रीय यंत्रणांकडनं महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करून दबाव टाकला जातोय असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. असणार ना, आता ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. त्यामुळे आता सुद्धा अनेक मंत्र्यांना ते बोलवतातच आहे ना, या 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 अनेक आमदारांना त्यांच्या घरी जाऊन चौकशा करतातच आहेत. अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ते केंद्रीय यंत्रणेचा दबाव टाकण्याचं काम तर सुरू आहे. ते राजस्थानमध्ये सुद्धा सुरू आहे.
वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सुरू आहे. चालू आहे त्यांचं काम. म्हणजे पूर्वी झालं नाही असं कधी, पण आता त्याचा उपयोग करता येते. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातोय असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केला. आमदारांना फोन केले जात असून त्यांचं रेकॉर्डिंग असल्याचा दावा पटोलेंनी केला. हे दबाव तंत्र लवकरच उघड करणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी नाना पटोलेंचे आरोप सगळे फेटाळून लावले. अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहेत. ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणाचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे. वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू. पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही. किती अडथळा BJPच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6 उम्मीदवार महाविकास आघाडीची जिंकली. नाना पटोले जी का यह स्टेटमेंट ही बताता है कि 20 तारीख को शाम को भारतीय जनता पार्टी के 5 उम्मीदवार विजयी हो गए और हारने के बाद जो कहना पड़ता है उसकी स्क्रिप्ट पहले से तैयार करनी पड़ती है. वो स्क्रिप्ट शायद नाना पटोले जी बना रहे हैं. इस बार उनका ये भी दावा है कि सीएम उद्धव ठाकरे ने कमान संभाली है और इस बार महाविकास आघाड़ी के सारे किन्होंने कमान संभाली है? सीएम उद्धव ठाकरे ने. हाँ, तो राज्यसभा चुनाव के समय संभाली नहीं थी, अभी संभाली है यानी राज्यसभा में संभाली नहीं थी. शिवसेना आमदारांची वेस्ट इन हॉटेलवर महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवसेना आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदान कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. प्रत्यक्ष मतदानावेळी जशी मतदान प्रक्रिया असते तशीच रंगीत तालीम या बैठकीदरम्यान करण्यात आली असं कळतंय. अर्थात या सगळ्या आमदारांना काही सल्लेही देण्यात आले. मात्र वेस्ट इन हॉटेलमध्ये रंगीत तालीम सुद्धा पार पडली. निवडणुकीपूर्वी शिवसेना सतर्क झालेली आहे आणि एक एक पाऊल सांभाळून सावधानतेने टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शिवसेना आमदारांची मतदानाची रंगीत तालीम वेस्ट इन हॉटेलमध्ये पार पडलेली आहे. एकत्रच सूचना शिवसेनेच्या आणि शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत. आता ही अशा पद्धतीनं बाहेर कुणीही काहीही या ठिकाणी वावड्या उठवत असते, त्याच्यामध्ये तथ्य नाही. मगाशी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आमचे गटनेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार आणि शिवसेनेला समर्थन देणारे सर्व अपक्ष आमदार एकत्रच आहोत. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी सदस्य या हॉटेलमध्ये सगळेजण थांबलेले आहेत आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील एवढं मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. पुढची बातमी. विधान परिषद निवडणुकीआधी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर निशाणा साधताना दिसतायत. प्रत्येक जण आपलेच उमेदवार निवडून येतील असा दावा करताय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील मवियाचे 6ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. ते जरी वेगवेगळी तयारी करत जरी असले तरी तुम्हाला मी सांगतो की राज्यसभेची परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे. या वेळेला महाविकास आघाडीचे 6च्या 6 उमेदवार निवडून येतील. नवाब मलिक आणि देशमुखांची विधान परिषदेसाठीची मतदान करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची 2 मतं कमी झाली हे भाजपला शुभ शकून वाटत असेल तर ते संविधानाच्या विरोधात आहे. भाजप वारंवार लोकशाहीला फाटा देत आहे.
तसंच सीबीआय आणि ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी केला. तर मवियाच्या फोडाफोडीच्या चर्चांवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या की पुड्या सोडायच्या ही भाजपची रणनीती आहे असं रोहित पवार म्हणाले. उद्योगपती अदानींना आम्ही पहिल्यापासून ओळखतो आणि जर एखादी व्यक्ती आमच्या कार्यक्रमात आली असते तर मी त्यांची गाडी चालवली तर त्यात गैर काय असं रोहित पवार म्हणाले. त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं जात असेल, त्याच्याचबरोबर सीबीआय आणि ईडीचा वापर करून जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि या गोष्टीला जे शुभशगुन जर ते म्हणत असतील, मग ज्या गोष्टी संविधानाच्या विरोधात आहेत त्या गोष्टी कदाचित BJPला शुभच असतील, कारण त्याच्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. लोकशाहीला फाटा हे सातत्याने ते त्या ठिकाणी देतात. नाही, इलेक्शन आला तर चर्चा होणारच. आणि राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या काही लोकांनी, नाही तर मित्रपक्षांनी कदाचित असेल, नाहीतर काँग्रेसली, शिवसेनेच्या मित्रपक्ष, नाहीतर त्यांच्याबरोबर असणारे अपक्ष त्यांना फोन केला असं काही जण म्हणत आहेत. शेवटी ही चर्चाच आहे. कुणी अधिकृत पद्धतीने त्या ठिकाणी या बाबतीत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे सहसा जी BJPची स्ट्रॅटेजी असते की इलेक्शनच्या जो दिवस असतो त्याच्या आधी 3 दिवस अशाच काही पुढ्या त्या ठिकाणी ते सोडतात आणि त्याच्यामध्ये मग वातावरण कुठंतरी कन्फ्युजनचं होऊन जातं. साहेबांचं पुस्तक जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं, त्याच्यामध्ये स्वतः पवार साहेबांनी लिहिलेलं आहे की अडाणींना साहेब गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी ओळखतात. काल सुप्रियाताईंनी सुद्धा भाषणामध्ये असंच वक्तव्य त्या ठिकाणी करायचे. आणि जर कुठलेही त्याच्यामध्ये वेगळं काही दृष्टिकोन त्याच्यामध्ये नसेल आणि स्वच्छ मनाले जर मैत्री त्या ठिकाणी असेल तर त्या गोष्टी आपण खुल्या पद्धतीने करत असतो. आम्ही त्या गोष्टी खुल्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतो. लपून छपून जे बाकी करतात तसं काही करत नाही. आणि जर एखादा व्यक्ती आपल्या तालुक्यामध्ये जिथं माझा जन्म झाला आणि आमच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला येत असेल, त्या व्यक्तीचं स्वागत करत असताना गाडी जर मी चालवली असेल तर त्यात गैर काय. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलाय. नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये केवळ 25% तर जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 21% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट त्यामुळे गडद झालंय. मात्र पुढच्या आठवड्याभरात जिल्ह्यात पावसानं अशीच दडी मारली तर नाशिक शहरवासियांवर पाणी कपात लादली जाण्याची भीती आहे. जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 4 धरणांमधील पाणी साठा हा शून्य झालाय. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही धरणांमधून सोडलं जाणाऱ्या पाण्याचं आवर्तन बंद होऊ शकतं अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः 24 मध्यम आणि मोठे प्रकल्प आहेत. साधारणतः नाशिक जिल्ह्याचा पाणीसाठा, धरणाचा पाणीसाठा साधारणतः 19% आहे. मागील वर्षी तोच पाणीसाठा 22% होता. साधारणतः 3% पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेमानाने कमी आहे. सध्या धरणामध्ये एव्हा नसल्या कारणामुळे आज पाणीचं जे आहे ते नागरिकांनी काटकसरीने वापरावे आणि पाण्याचा अपव्यय करू नये. आजचा जो पाणीसाठा आहे तो साधारणतः 15 जुलैपर्यंत आपल्याला सफिशियंट पाणी पुरेल इतका पाणीसाठा आहे. पाणी जपून वापरा हे मी नेहमीच सांगतो आहोत. काय आमच्याकडे अनेक तज्ज्ञसुद्धा येतात. एवढं TMC आहे, एवढं TMC आहे, मागच्या वर्षी एवढं होतं, आता आम्हाला पाणी दिलंच पाहिजे. अरे पण आम्ही नेहमी सांगतो की पावसाळा वेळेवर हल्ली येतोच असं नाही. कदाचित 2-2 महिनेसुद्धा त्याला ताण बसतो. त्यावेळेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. अशाच रीतीने आपल्याला पाण्याचा उपयोग करावा लागेल. नागपूरमध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालं. ग्रामीण भागामध्ये तर विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडला. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस साधारणपणे 3:45 वाजल्यापासून पडत होता. विजांचा कडकडाट होत होता, ढगांचा गडगडाट होत होता आणि मुसळधार पाऊस कोसळला. नरखेड तालुक्यामध्ये तर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमधली ही दृश्य आहेत. नागपूर सोबतच अनेक ठिकाणी पावसानं राज्यात हजेरी लावलेली आहे. बुलढाण्यामध्ये पावसाचा जोर वाढला. खामगाव, नांदुरा, मलकापूरसह अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर
पावसामुळे शेतकरी आनंदून गेला. अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात झालेली आहे. वाशिममध्येही पावसाला सुरुवात झाली. वाशिम शहर, वाई, सोनखास, वारला या ठिकाणी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग आला. तर अमरावती शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळतोय. वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी सुखावलेला आहे. बीडमधून पावसा पाण्याची बातमी बघतोय. आष्टी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसानं शेतकऱ्यांच्या फळबागांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. लिंबू, डाळिंब, पेरू, आंब्याच्या फळबागा उन्मळून पडल्यात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकरी गोकुळ वाघुले यांनी अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी देऊन फळबाग फुलवली. मात्र पहिल्याच पावसात सगळी फळबाग उद्ध्वस्त झाली आहे. शासनाने भरपाई दिली नाही तर आत्महत्या करावी लागेल अशी खंत शेतकरी गोकुळ वाघुले व्यक्त करतात. ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला तो सुमारे 3.5 तास हा पाऊस चालू राहिला आणि गावातील सर्व पाझर तलाव, मायनर इरिगेशन तलाव, नाला बर्डिंग सर्व ओव्हरफ्लो होऊन गावाच्या शिवाराच्या बाहेर पाणी गेलं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. बांध बंदिस्ती फुटल्या. अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे मका वगैरे ही जी पिकाचं नुकसान झालेलं आहे. रस्त्याचं पण अनेक ठिकाणी पूल तुटलेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळं डांबरीकरण खचलं. अशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. ताली फुटलेल्या आहेत. अचानक असं वरुण राजा आला की त्याच्यात पाऊस कमी आणि वारा भरपूर आला. पाऊस तर उलशिकच झाला, पण वारा असा होता की लिंबुनीचे झाडं, डाळिंबाचे झाडं, आंब्याचे झाडं हे प्रचंड उद्ध्वस्त होऊन बसले. आता ही बाग आम्हाला पुन्हा निर्माण करायला कमीत कमी 15 वर्ष लागतात. त्याला लिंबूनी लावून आम्हाला त्याला खत पाणी घालून पाणी एकात पुन्हा दुष्काळ पडला, पुन्हा त्याला एकात पाणी घाला, तर आमचं किती मोठं नुकसान झालंय. याची लवकरात लवकर दखल घ्यावी व आम्हाला शासनाने योग्य ते लवकर याचा मोबदला द्यावा. भयानक वादळ आलं. त्या वादळामध्ये आमची झाडं, ज्या झाडांवरती आमचा शेतकरी अवलंबून आहे अशी झाडं जमीनदोस्त झालीत आणि त्या झाडांचा मोबदला आमच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा आणि जी विमा रक्कम आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावी. इथं डाळिंबाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, लिंबाची बाग आहे. ह्या बागा जर जमीनदोस्त झाल्या तर आमच्या शेतकऱ्याला उद्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. तर शासनाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर मोबदला आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. पावसाळ्यात विविध आजार डोकं बळावतात किंवा वर काढतात. मात्र अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथं पहिला पाऊस पडताच साथरोगांनी अक्षरशः थैमान घातलाय. वलगावात अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे या ठिकाणी मलेरिया, कोविड सदृश्य रुग्ण आढळत असल्यानं चिंता व्यक्त होते. या गावात 40पेक्षा जास्त बालकं आजारी पडली असून 100पेक्षा अधिक नागरिकांना साथीच्या रोगाची लागण झाली आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हे आजार बळावलेत. त्यामुळे इथल्या प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय, चव्हाट्यावर आलाय. वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनुसार आज टीम तयार करण्यात आलेली आहे आणि जवळपास 10 टीम पाठवत आहे. ज्या वार्डामधून जास्तीत जास्त आम्हाला रुग्ण आढळत आहे त्या वार्डामध्ये आम्ही आज टीम रवाना केली आहे आणि तो सर्वे म्हणजे जास्तीत जास्त उलटी, संडास आणि लोकांच्या म्हणजे आशांच्या म्हणण्यानुसार जे कावीळचे रुग्ण निघत आहे तर त्यांचा पण आम्ही सर्वेसाठी टीमला पाठवलेला आहे. आमची डिस्ट्रिक्ट लेवलची टीम पाठवलेली आहे आणि आता मी स्वतः तिथे निघत आहे. जे बालकं ॲडमिट आहे यांचं काय स्थिती आहे काय नाही. कारण जो कावीळ आजाराबाबत आहे काहींचं सस्पेक्टेड आपलं जे गॅस्ट्रोचं आहे पेशंट, तर ते कन्फर्म करायचे की नेमकी साथ कशाची आहे ती. तर आपण जसे ब्लड रिपोर्ट वगैरे मागितलेले आहे सगळे आणि त्यानुसार मग आपल्याला डिक्लेअर करायला हे होईल. सध्या एक चांगलं बाब हे आहे की डेथ अजून आपल्याला रिपोर्टेड नाही झालेली आहे. 1 महिन्यापासून आपल्या गावात पेशंट निघत आहे
आणि ते पेशंटचं प्रमाण आज जेवढं जास्त प्रमाण झालं, कावीळ आणि लिव्हरवर त्यांना प्रॉब्लेम आले असे पेशंट आम्ही अमरावतीमध्ये जवळपास 7 हॉस्पिटलला भेटी दिल्या. त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 7 ते 8 पेशंट ॲडमिट आहे. आणि गावामध्ये काही गोरगरीब लोक आहेत जे आपल्या साधारण डॉक्टरकडे जाऊन त्यांची ते ट्रीटमेंट गावात करत आहे. हे असं आम्हाला आढळून आल्यास आम्ही आज छोटूबाळ वसू जिल्हा अध्यक्ष अमरावती यांच्याकडे आलो आणि यांना सांगितलं का बाबा आपल्या गावामध्ये जवळपास आज 100-150 पेशंट ॲडमिट आहे. 100-200 पेशंट आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करत आहे. तरी आपण याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही आज छोटूबाळ वसू यांना घेऊन आज जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती, जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे आलो. तुम्ही जर फळांचं ज्यूस पित असाल तर ही बातमी आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सडलेल्या फळांचं ज्यूस बनवलं जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका अज्ञात तरुणानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि व्हिडिओ समोर येताच सर्वत्र खळबळच उडाली. काही नागरिकांनी ज्यूसच्या गाडीवर धाव घेत ज्यूसवाल्याला चांगला चोप दिला. ही दृश्य भिवंडीतली आपण बघतोय. भिवंडीमध्ये सडलेले पायनॅपल पूर्ण साईबाबा मंदिराजवळ हा ज्यूसवाला रोज ज्यूस विकायचा, ज्यूसची गाडी लावायचा, मात्र सडलेल्या फळांचं ज्यूस तो देत होता. एका व्यक्तीने ही बाब समोर आणली, त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाठवल्यानंतर तिथे जे ज्यूस गाडीवर येऊन ज्यूस प्यायचे तेही तिथे आले आणि त्यांनी त्याला चांगला चोप दिलेला आहे. त्याच्याकडे फूड अँड ड्रग असोसिएशनचं गाडी लावण्याचं कुठलंही लायसन्स पण नाही आहे. आपण ज्यूस आरोग्यासाठी चांगला म्हणून पितो, व्हिडिओ बनवले म्हणून फेकून दिले. सडलेल्या फळांचं ज्यूस बनवून विकत होता. या ठिकाणी मी देखील ज्यूस पिऊन गेलेलो आहे, तर त्याचं मला खूप वाईट वाटलं. तर यांनी ज्यूस विक्री ही अशी अवैधरित्या ज्यूस विक्री आहे ती बंद व्हावी. यांचं अजून एक दुकान जो आहे तो अशोकनगरला आहे. यांच्याकडे फूड ड्रग्सचे लायसन्स नाही आहेत आणि आपण नागरिक जे आहे याचं कन्झम्पशन करतो आहे, याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका आहे. तर यांचे जे फूड लायसन्स वगैरे असतील असेच वैद्य ज्यूसवाले किंवा तर हॉटेलवाले या ठिकाणी कार्यरत असले पाहिजे, हेच माझी मागणी असेल. गडचिरोलीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नगर भवन इमारती जिचं 3 वर्षांनंतरही लोकार्पण झालेलं नाही, ती विनावापरा पडून आहे. शहरातील नागरिकांना कमी दरात लग्न आणि इतर घरगुती कार्यक्रमाकरता उपलब्ध करून देण्याकरता 7 वर्षांपूर्वीच नगर भवनाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. 3 वर्षांपूर्वीच या नगर भवनचं बांधकाम पूर्ण झालं, तरी लोकार्पण मात्र अद्याप झालं नाहीये. ही नगर भवन आता शोभेची वस्तू बनली आहे. सध्या कुलूपबंद अवस्थेत असलेल्या इमारतीत धुळीचं साम्राज्य पसरलं असून लवकरात लवकर याचं लोकार्पण न झाल्यास भव्य इमारतीची वापराअभावी अधोगती होण्याची भीती व्यक्त होते, दुर्दशा होण्याची भीती व्यक्त होते. बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. वारी सुरळीत पार पडावी याकरता विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यात्रा कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरता खबरदारी तसंच आवश्यक ती काळजी घेतली जाते. त्यामुळे वारीकरता नियुक्त शासकीय, खाजगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस घेऊन वारीत यावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा वारीचे इन्सिडेंट कमांडर संजीव जाधव यांनी दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत ड्रोन आणि ड्रोन सदृश्य कॅमेरा चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. पालखी मार्गावर गर्दी टाळण्याकरता हार, फुलं यासारखी दुकानं लावण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तर आळंदी आणि देहूत 7 ते 8 लाख भाविक दाखल होणार असल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये ड्रोन कॅमेरा चालवण्याची सक्त बंदी घालण्यात आली आहे. देहू परिसरामध्ये सुद्धा ही बंदी केली आहे. पालखी सोहळा सुरळीत पार पडण्याकरता ही पावलं पोलीस आयुक्तांनी उचलली आहेत. विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या विदर्भाच्या शेगावमधून संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशी निमित्त रवाना झालेली आहे. पालखीचं आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. हिंगोलीतील डिग्रस इथं दिंडीचा दुसरा मुक्काम पार पडला. दरम्यान मुक्कामानंतर डिग्रसहून ही पालखी निघाली. त्यानंतर आता पालखी पुढे मार्गस्थ होणारे तिसऱ्या मुक्कामाकरता बार्शीवकडे ती रवाना झालेली आहे.
संत गजानन महाराजांची पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 मुक्काम करून औंढा नागनाथ येथून दुपारचे जेवण घेऊन ही पालखी आता बाराशिव येथे मुक्कामी निघालेली आहे. माझ्या बाजूला आपण बघू शकता वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी उन्हा तान्हाची पावसाची कोणतीही पर्वा न करता पंढरपूरकडे रवाना झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पानकणेरगाव येथे मराठवाड्यामध्ये स्वागत झाल्यानंतर सेनगाव येथे पहिला मुक्काम, डिग्रस कराळे येथे दुसरा मुक्काम आणि आता हिंगोली जिल्ह्यातील बाराशिवकडे ही पालखी रवाना झाली आहे. 700हून अधिक वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. बाराशिवमध्ये मुक्काम करून उद्या सकाळी ही पालखी जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर रवाना होणार आहे. आपण बघू शकता टाळ मृदंगाच्या साथीमध्ये विठुरायाचा नामजप करत गणगण गणात बोतेचा गजर करत हे वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनाने आतुर होऊन पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याकरता देहूनगरी सुद्धा सज्ज झाली आहे. देहूनगरीमध्ये आजपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल होऊ लागलेत. या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा देहू नगरपंचायतीच्या वतीनं केल्या जात आहेत. देहूनगरीमध्ये सध्या पालखीच्या निमित्तानं आरोग्याच्या दृष्टीनं सगळी कामं पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे देहूनगरी प्रस्थान सोहळ्याकरता सज्ज होताना दिसते. मंदिराची आणि जन्मस्थान परिसरामधले सगळी स्वच्छता वगैरे करून घेतलेली आहे. पुन्हा नदीकाठी घाटसुद्धा आम्ही स्वच्छ केलेले आहेत, जेणेकरून भाविक भक्त येतील नदीकाठी त्यांची सोय होण्यासाठी पूर्ण स्वच्छता झालेली आहे. मोबाईल टॉयलेटही बसवले गेले. हायमासच्या सगळ्या लाईटी पण पूर्णपणे काम पूर्ण झालेलं आहे, लावून घेतलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यासाठी अवघी देहूनगरीच सज्ज झाली आहे. देहू संस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. नेमका हा प्रस्थान सोहळा कसा असणार आहे याबाबत पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. आता आपल्यासोबत सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. महाराज, कशा पद्धतीने तयारी आहे? यंदा पावसानेही ओढ दिलेली आहे, काय सांगा? अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी, प्राण धरुणी कंठी वाटप आहे, भेटशी केदवा माझी जीवलगा, हे गा पांडुरंगा माय बापा. जगद्गुरू तुकोबारांचा 367वा पालखी सोहळा 20 जून रोजी प्रस्थान ठेवतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय. पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. अब्दागिरी, गरुड टक्के, पालखी, रथ सगळे पॉलिश करून सजावट करून झालेत. जरी पटके, भगव्या पताका, वारकरी ध्वज पताका हे सगळं तयार केले. वारकरी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ सगळी कामं पूर्णत्वाला गेलेली आहे. शासनाच्या वतीनेही सर्व तयारी पूर्ण झाली. 2-4 बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये वारीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही कामं होती, रस्त्याची कामं असतील, आरोग्याची कामं असतील, वॅक्सिनची असतील आणि वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या असतील, ह्या सोयी सगळ्या आता पूर्णत्वाकडे चालल्यात आणि आम्ही सगळे प्रस्थानची 20 तारखेची वाट पाहतोय. 20 तारखेला 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळं पालखी सोहळा झाला नाही. यावर्षी तो 15-20% जास्त होण्याची शक्यता वाटते. त्यामुळं शासनही तयारीत आहे, आम्ही सगळे तयारीत आहोत आणि येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण दीव क्षेत्र, सगळ्या दिवकर मंडळी, सगळ्या दिवतले वारकरी, भाविक भक्त, सगळे ग्रामस्थ या वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्परतेने तयार आहेत. आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत आणि असा पालखी सोहळा 20 जूनला संपन्न होणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त PMPMLच्या वतीनं वारकऱ्यांकरता जादा बस सोडण्यात येत आहेत. आज पहिला टप्पा असून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. रविवारी दुसऱ्या टप्प्यात आणखी जास्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी देखील बसनं प्रवास करून सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन PMPMLच्या वतीनं करण्यात आलं. आमच्या प्रशासनानं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त जय्यत तयारी केलेली आहे. जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जास्त गाड्या सोडलेल्या आहेत. आजचा पहिला टप्पा आहे. आजच्या टप्प्यात थोड्या गाड्या जादा आहेत. उद्या दुसरा टप्पा राहील, परवा दिवशी अशा मनुष्यांनी भरपूर गाड्या सोडण्यात येत आहेत आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना त्यांची चांगली सोय होईल ही आमच्या प्रशासनाकडून चांगली तयारी चालू आहे. 2 वर्षांनंतर पायी वारी सोहळा होतोय, त्यामुळे आळंदी देवस्थाननं देखील वारीची तयारी पूर्ण केलेली आहे. माऊलींच्या पादुका ज्या रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत तोच हा रथ आपण बघताय. संपूर्ण रथाला चांदीचा मुलामा देण्यात आलेला आहे. नुकताच रथाला चांदीचा मुलामा देऊन झळाळी आणण्यात आलेली आहे. रथामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाईल. CCTV कॅमेरे बसवले जातील. या व्यतिरिक्त आळंदी संस्थाननं वारीसाठी काय तयारी केली आहे जाणून घेतली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. दोन वर्षानंतर हा सोहळा पुन्हा एकदा मार्गस्थ होतो आहे. आनंदाचा क्षण आहे. काय तयारी केली आपण व्यवस्थापकांनी? ज्ञानोबारायांचा पालखी सोहळ्याचं दिनांक 21 जून 2022 रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. तर पालखी सोहळ्यात लागणाऱ्या सगळ्या साहित्याची जमवाजमव झालेली आहे. रथाची दुरुस्ती पॉलिश करण्याचं काम झालेलं आहे. पालखीची दुरुस्ती झालेली आहे. दिंड्यांच्या वाहनांचे पासेस, दिंडी प्रमुखांना प्रस्थानचे निमंत्रण याचं वितरण झालेलं आहे. भाविकांच्या दर्शनबारीची व्यवस्था चालू आहे. भक्ती सोपान पूल संख्या असणार आहे यावेळेस आणि काय काळजी घ्यायची आहे किंवा कोरोनाचं सावट बघता विशेष काही आपण काळजी घेतो आहोत? गेली 2 वर्ष कोरोनामुळे पायवारी झाली नाही, त्यामुळे यावर्षी किमान 5 ते 6 लाख भाविक आळंदीपासूनच पालखी सोहळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे. आणि सध्या कोरोनाचे रुग्णसंख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी लसीकरण ज्यांचे झालेले आहे, बूस्टर डोस घेतले आहेत, अशा लोकांनी स्वतःचे ह्याच्यावरती पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. त्यानंतर सोहळ्यामध्ये हँड सॅनिटायझर असेल, मास्क वापरणं असेल, हे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन संस्थांनी केले आहे. तर हे आव्हान आहेच आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हा समाधी मंदिराचा हा सगळा परिसर आहे आणि इथे आता भाविक जे आहेत, जे वारीमध्ये सहभागी होणार आहेत, ते आत्तापासूनच इथे त्यांची यायला सुरुवात झाली आहे. माऊलींचं समाधीचं दर्शन घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते आता मार्गस्थ होतील आणि हा सोहळा पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येईल. व्हिडिओ सूरज कजवेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी. पंढरीची वाटही चालावी पंढरीची. हरिनाम गर्जता नाही भय चिंता, हरिनाम गर्जता नाही भय चिंता. ऐसे बोले गीता भागवत, भागवत ऐसे बोले गीता भागवत, भागवत. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी.
कोरोनामुळे 2 वर्ष पायीवारीत खंड पडला. मात्र यंदा पायीवारी निघणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. वारकरी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्यानं प्रस्थानाला मुकण्याची भीती व्यक्त होतीये. याबाबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चोपदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. संत तुकाराम महाराजांच्या 337व्या पालखी सोहळ्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. मात्र या 2 दिवसाचा उत्साह कसा असणार आणि काय वेध लागले आहेत वारकऱ्यांना, आपल्यासोबत देऊ पालखी सोहळ्याबरोबर जे चोपदार जातात ते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. नेमके काय वेध लागलेत तुम्हाला? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हिची कृपा दानव तुमची म्हणजे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगाची व माझे सांगा अव्या जगाला या ते वारीची वेध लागलेले आहेत की गेल्या 2 वर्षात कोरोना काळामुळे हा सोहळा पायी वारी रद्द झाली. पण आता वारकऱ्यांना असं वाटते कधी एकदा देवत येईल, कधी आळंदी येईल आणि कधी या सोहळ्यात हजर होईल. तर निसर्गाने थोडा पाऊस नामनेवर टाकला तरी 2-3 दिवसा पाऊस झाला तरी पेरणा करून लोक पुण्यापर्यंत फुल सामाज येऊ शकतो. त्यानंतर पुढेही बारामती इंदापूर भागात जसं पेरणा होतील लोकांचा सामाज येऊ शकतो. अशा आणि वारकऱ्यांना एक वेध की कधी एकदा प्रस्थान सोहळा सुरू होतोय आणि आपण वारीला वाटचाल कधी करतो याची वेध. यंदा किती वारकरी येण्याची शक्यता वाटते? एकदा कमीत कमी तुकोबाराय सांगा तर 5-6 लाख भाविक राहतील. थोडं निसर्गाने नामनेवर टाकलं जरी पाऊस आता जरी झाला तरी पुण्यापर्यंत लोक येऊ शकतात. पेरणी करून पुण्याची 2 दिवसात पेरणी होऊ शकते. पावसाचे वेध आणि शेतातली पेरणी करूनच काही वारकरी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी सोहळ्यामध्ये सामील होती असा अंदाज येथील वारकऱ्यांनी दिलेला आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. हा वारीचा सगळा सोहळा भेटी लागी जीवा आपण पाहणार आहात फक्त न्यूज 18 लोकमतवर. आता स्मृती इराणी बोलतायत थेट प्रक्षेपण. मुझे बर्थडे ग्रीटिंग्स हर साल आता है, तो ये आइडिया आपने बहुत अच्छा सेलेक्ट किया. और आपकी गवर्नमेंट के पहले जब हम चिट्ठी लिखते थे सरकार को तो 3-4 महीने के बाद तो चिट्ठी पहुंचती थी और 3-4 महीने के बाद उसका जवाब आता था. तो ये मुझे बहुत अच्छा लगा कि इंस्टेंट है आपका इतना हाजिर जवाब, आपका हाजिर जवाब एक्शन. दिस इज द एक्शन, गवर्नमेंट ऑफ एक्शन. तो ये पॉजिटिविटी में बहुत अच्छी लगी एंड इट शुड एवरीबडी शुड ज्वाइन mygovernment.in. Thank you, sir. Don't look at me astoundedly. Do we have, Just had a comment. all right, because that wasn't a question. that I will was try to get one more question in. Right, but also him. Yeah. You're against men in kurtas. Namaskar, Irani ji. Myself is Amit from Million Minds. I have one problem and the suggestion as well. Government has invested huge resources in last 7-8 years on the Skill India. And there is a reservation for 33% for the women and the girls. But whereas once the agencies are training those girls and then this trained workforce are not in a position to deploy to industry locations or maybe the urban location wherever the placements opportunities are there. And the reason for is largely there is a compliance issues mainly for the MSMEs and the smaller mid-sized organizations कि अगर आपको women employment देना है तो there has to be a different compliances, separate toilet and all those things. तो मतलब महिलाएं अगर अपना उनका टॉयलेट ना हो वर्क लोकेशन पे, वर्क लोकेशन पे नहीं होना चाहिए. होना चाहिए. हाँ, तो वो कंप्लायंस अगर वो नहीं करते हैं फॉलो तो फिर हाँ, ठीक तो है. they prefer to hire the boys and the men. So you are telling me that companies prefer not to build a toilet separately for women. Correct. That is one. Second, one way we have done the empowerment and the some this increasing the pregnancy So the leave. lady who was asking me questions about why the labor force participation is low, maybe you're answering that question? No, I am Companies don't answering want the question and suggesting as well the solution. Right? Because of the cost goes up for the organizations. Can you please tell me which are these companies that refuse to make toilets for women? It is not driven by the name of the company. It is driven by नहीं, the आपका cost. अनुभव होगा, 1-2 तो होंगे. मैं आपको बहुत सारे दे दूंगा. दे दीजिए लिस्ट. मैं आपको लिस्ट दे दूंगा. मैं सोल्यूशन दे रहा हूँ आपको. नहीं, मुझे सोल्यूशन नहीं, मुझे पहले लिस्ट दीजिए, सोल्यूशन मैं ढूंढ लूंगा. आप ऑडिट करा दीजिए सारे MSMEs का. मैं वो आप कह- लार्ज ऑर्गेनाइजेशन का ऑडिट करा अमित दीजिए. जी,
आपने कहा ना कि कोई कंपनी ऐसी है हिंदुस्तान में जो कहती है औरत को मर्द के टॉयलेट में जाना चाहिए और औरतों के लिए अलग से टॉयलेट नहीं बनाना चाहती, वो कौन सी कंपनी, उसके नाम नहीं नहीं, वो ऐसा नहीं कहते मैम। वो अपनी कॉस्ट ड्राइव करने के वही पॉइंट कह ऑफ रही व्यू हूँ, से कौन है वो मेरे को लिस्ट दे दीजिए सर। मैं ठीक है, आप मुझे दे दीजिएगा। मेरा सजेशन अगर आप आई सुनना एम श्योर कि मरिया भी वहाँ पे इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर भेजना चाहिए। मैं भी लेबर मिनिस्ट्री से किसी को बोलना चाहूंगी। हाँ, मेरा एक सजेशन है। थैंक यू सो मच, थैंक यू। अमित जी दे दीजिएगा लिस्ट, आप चिंता ना करें, मैं नहीं भूलूंगी। ओके, ऑलराइट, थैंक यू वेरी मच। मिलियन माइंड्स थैंक यू। We are done with time. Yes, so, I yeah. think so much. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा 100वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या भेटीकरता गुजरातमध्ये दाखल झाले. आज मोदी आईच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट तिला देणार आहेत. गुजरातमधील एका मार्गाला आईचं नाव देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल झाले. आईचा 100वा वाढदिवस ते आईसोबत साजरा करत आहेत. त्यांनी आईच्या चरणांची पूजा केली, तिचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आज गुजरातमधल्या एका मार्गाला आईचं नाव दिलं जाणार आहे. ही एक तिच्यासाठी भेट ते घेऊन आलेत. दोघांनी एकमेकांना गोड सुद्धा भरवलं. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह महाराष्ट्राची खबरबातमध्ये काही क्षणात भेटूया मिलिंदला. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.